नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 10वीचा पेपर क्रमांक 2 पेपर नंबर 2 यातील प्रकरण क्रमांक 5 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। आता सराव संच 5.1 च्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या प्रकरणातील अंतराचं सूत्र काय आहे याविषयी माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला म्हणजेच विभाजनाचे सूत्र हे आपण दुसऱ्या अभ्यासासाठी पाहणार आहोत। म्हणजे एकंदरीत दोन सूत्रांचा विचार या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे। एक नंबर अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला, दुसरं विभाजनाचे सूत्र सेक्शन फॉर्म्युला आणि हे दोन फॉर्म्युले अभ्यासल्यानंतर या प्रकरणातील सराव संच सोडविण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। तर सराव संच 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 1 हा सोडवण्यापूर्वी आपण अंतराचे सूत्र काय असतं ते पाहू आणि मग सराव संच 5.1 मधील प्रश्न क्रमांक 1 सोडवू। जेव्हा x आणि y या दोन प्रतलातील कोणतेही दोन बिंदू दिलेले असतील, when we given any two points in xy plane with its coordinates, जेव्हा x आणि y या दोन बिंदू निर्देशकासहित दिलेले असतील, समजा a हा बिंदू दिलाय आणि याचे निर्देशक आहेत x1 y1, b बिंदू दिलाय याचे निर्देशक आहेत x2 y2, the coordinates of point a is equal to x1 y1 and coordinate of b which is x2 y2, then the distance between point a and b, बिंदू A आणि बिंदू B मधील अंतर काढण्यासाठी सूत्र मिळतं AB इज इक्वल टू, याला आपण डिस्टन्स AB असं घेऊ, डिस्टन्स AB इज इक्वल टू इन रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर। म्हणजे दिलेले दोन बिंदू हे x आणि y या प्रतलातील असतील, त्यांचे निर्देशक दिलेत, पहिला A बिंदूचे निर्देशक x1 y1, B बिंदूचे निर्देशक x2 y2, तर या दोन बिंदू मधील अंतर आपल्याला या सूत्राने मिळतं जे की वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग। x1 काय तर A बिंदूचा x निर्देशक आहे, y1 काय तर A बिंदूचा y निर्देशक आहे, x2 B बिंदूचा x निर्देशक आणि y2 B बिंदूचा y निर्देशक, आणि म्हणून या दोन बिंदू मधलं अंतर मग ते xy प्रतलात कोणत्याही ठिकाणी असतील तर त्या दोन बिंदू मधील अंतर हे डिस्टन्स AB इज इक्वल टू इन रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर या सूत्राने मिळतं। यालाच काय म्हणायचं आहे, अंतराचे सूत्र, डिस्टन्स फॉर्म्युला। आणि मग या सूत्राचा आधार घेऊन मग आता सराव संच 5.1 मधील उदाहरण सोडवायचे। हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यावर आधारित नंतर दुसरे जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते हे आलं तर दुसरे प्रश्न सोडवता येणार आहेत। म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा की दोन बिंदू मधील निर्देशक दिले असता दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा। याला अंतराचं सूत्र असं म्हणतात किंवा डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात। आणि या सूत्राच्या आधारे आपण एकदा का दोन बिंदू मधील अंतर काढायला शिकलो की नंतर दिलेले बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी आपल्याला अडचण येत नाही। म्हणून हे समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा भाग। एक एक उदाहरण अगदी चांगलं पक्क लक्षात घेतलं की तुम्हाला नंतरची उदाहरणं पण व्यवस्थितपणे सोडवता येणार आहेत। तर सोडूया प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 1, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉइंट। खाली दिलेल्या बिंदूंच्या जोड्यामधील खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा। आपल्याला काय बिंदूच्या जोड्या दिलेल्या आहेत तर त्या जोडीतील बिंदूच्या अंतर काढायचं आहे। पहिला नंबर दिलेला आहे की A चे निर्देशक, A या बिंदूचे निर्देशक 2,3 आहेत आणि B या बिंदूचे निर्देशक 4,1 आहेत। आता
या निर्देशकाची तुलना ज्यावेळी आपण इथं x1 y1 शी करणार आहोत त्यावेळी आपल्याला असं मिळेल की x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू 3, देन x2 इज इक्वल टू 4 अँड y1 इज इक्वल टू 1. काय केलं आपण की x1 y1 x2 y2 या निर्देशकाची तुलना या निर्देशकाशी केली आणि मग आपल्याला मिळतं x1 बरोबर 2, y1 बरोबर 3, x2 बरोबर 4 आणि y2 इथं y2 घ्यावा लागेल, y2 बरोबर 1. आणि मग आता या किमती अंतराच्या सूत्रामध्ये ठेवू, डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये ठेवू, कारण आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचा आहे, ए आणि बी या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं आहे आणि म्हणून डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन रूट x2 4 माइनस x1 2 स्क्वेअर प्लस y2 1 माइनस y1 3 स्क्वेअर is equal to in root 4 minus 2 2 square of 2 plus 1 minus 3 minus 2 square, then we get square of 4 square of 2 4 plus square of minus 2 also 4, then in root 4 plus 4 we get 8. Distance AB is equal to root 8 and we can write in root 8 is equal to in root 4 into 2. 8 ला काय केलं आपण 4 गुणिले 2 असं लिहिलं वर्गमूळामध्ये. आता या 4 चं वर्गमूळ निघतं, 4 चं वर्गमूळ 2. therefore distance AB is equal to root 4 2 into root 2 and we get distance AB is equal to 2 into root 2. अशा रीतीने आपल्याला या A आणि B या दोन बिंदू मधलं अंतर मिळालं ते 2 वर्गमुळात 2. प्रश्न क्रमांक पहिला त्यातलं हे दुसरं बीट आपण सोडवण्यासाठी घेतलंय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन P and Q when the coordinates of P is equal to -5 and 7 and coordinate of Q is equal to -1 and 3. Suppose the x1 coordinate of point P is equal to x1 y1 and coordinate of Q is equal to x2 y2, then we can write, समजा P या बिंदूचे निर्देशक x1 y1 आणि Q या बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत, तेव्हा x1 बरोबर आपल्याला मिळेल -5, y1 is equal to 7, then x2 is equal to -1 and y2 is equal to 3. असं कधी मिळेल की जेव्हा असं लिहावं लागेल आपल्याला इथं की P या बिंदूचे निर्देशक x1 आणि y1 मानू, Q या बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 मानू आणि म्हणून वाटल्यास लिहून काढू आपण इथं P चे निर्देशक the coordinate of point P बरोबर x1 y1 आणि coordinate of point Q बिंदूचे निर्देशक Q चे निर्देशक x2 y2 मानू आणि म्हणून याची तुलना आपण काय केली दिलेल्या निर्देशकाशी केली आणि मग मिळालो x1 बरोबर -5, y1 बरोबर 7, x2 बरोबर -1 आणि y2 बरोबर 3. therefore आता सूत्र मांडू. काय सूत्र आहे दोन बिंदू मधील अंतर काढण्याचं, तर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता दिलेले बिंदू कोणते आहेत, यापूर्वीच्या उदाहरणामध्ये बिंदू A आणि B दिलेले होते, पॉइंट A आणि B, we have given point A and B, but in this example we give point P and Q. therefore distance PQ is equal to in root x2 minus x1 square plus y2 minus y1 square. आणि मग आता मांडू इथं x2 काय तर -1 आहे, -1 मायनस x1 मायनस 5 आहे म्हणून याला परत ब्रॅकेट मध्ये घेऊ. वाटल्यास याला चौकटी कंस करा स्क्वेअर प्लस y2 काय आहे, y2 आहे 3 आणि y1 आहे 7 -7 कंसाचा वर्ग
बरोबर इन रूट -1 मायनस मायनस प्लस 5 स्क्वेअर प्लस 3 - 7 - 4 स्क्वेअर. लक्षात येते ना. मग आता इन रूट 4 - 1 5 - 1 4 स्क्वेअर ऑफ 4 प्लस -4 स्क्वेअर. देन स्क्वेअर ऑफ 4 16 प्लस square of -4 also 16. Then we get 16 plus 16 32, but we can write root 32 is equal to 16 into 2. 32 ला आपण असं लिहिलं 16 गुणिले 2, कारण 16चं वर्गमूळ निघतं. म्हणजे 32 चे असे दोन अवयव घ्यायचे की जर दिलेली वर्गमूळातील संख्या जर पूर्ण वर्ग नसेल तर त्याचे अशा रीतीने दोन अवयव घ्यायचे की जेणेकरून एकाचं वर्गमूळ निघेल. आणि मग या 16चं वर्गमूळ निघतं. 16चं वर्गमूळ येतं 4 वर्गमूळात 2. देअरफॉर वी गेट डिस्टन्स PQ इज इक्वल टू 4 into √2. P आणि Q या दोन बिंदू मधील अंतर मिळालं 4 वर्गमूळात 2. अतिशय सोपी उदाहरणं परीक्षेला हमखास विचारली जाणारी आणि मग कमी सोपी आहेत, कमी वेळेत पूर्ण होणारी आहेत आणि पैकीचे पैकी गुण मिळवून देणारी आहेत. म्हणून थोडा सराव केला तर निश्चित याचे तुम्हाला गुण पैकीचे पैकी मिळू शकतात. सराव संच 5.1 मधलं आपण पुढचं बीट घेतले सोडवण्यासाठी. R बिंदूचे निर्देशक दिलेत 0,-3 आणि S बिंदूचे निर्देशक 0,5/2. मग आता R चे निर्देशक x1 y1 व S चे निर्देशक बिंदू S चे निर्देशक x2 y2 मानू. आणि मग या x1 y1 ची तुलना ज्यावेळी आपण या दिलेल्या निर्देशकाशी करू तेव्हा आपल्याला मिळेल x1 बरोबर 0, y1 बरोबर -3, नंतर x2 बरोबर 0, y2 बरोबर 5/2. आता मग अंतराचं सूत्र मांडू. डिस्टन्स दिलेले बिंदू कोणते आहेत R आणि S. डिस्टन्स RS इज इक्वल टू इन रूट x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. देन पुट द व्हॅल्यू ऑफ x2 x1 y2 y1. x2 x1 y2 y1 च्या किमती दिलेल्या सूत्रामध्ये मांडू. x2 आहे 0 - 0 स्क्वेअर प्लस y2 5/2 -3 स्क्वेअर. देन वी गेट 0 - 0 0 स्क्वेअर प्लस 5 - 5/2 प्लस 3 स्क्वेअर. देन स्क्वेअर ऑफ 0 0 प्लस याचा छेद 1 आहे 3चा. पण 3चा छेद 1 घेऊ आणि तिरकस गुणाकार करू कारण विषमछेद अपूर्णांक आहेत. मग 5 × 1 = 5 अधिक 2 × 3 = 6 छेद 2 × 2 कंसाचा वर्ग. आणि मग वर्गमुळात 0 प्लस 6 × 5 = 11 छेद 2 चा वर्ग. आता हे 0 घ्यायची गरज नाही. मग 11 चा वर्ग 121 छेद 2 चा वर्ग 4 हे आले वर्गमुळात. आणि मग आता याचं रूट निघतं वर्गमुळात 121 आणि 4 चं वर्गमूळ निघतं. आणि मग हे वर्गमुळाच्या बाहेर घेऊ. याचं वर्गमूळ येईल 11 121 चं आणि 4 चं वर्गमूळ येईल 2. आणि म्हणून डिस्टन्स RS इज इक्वल टू 11/2 आपल्याला मिळतं. R आणि S या दोन बिंदू मधील अंतर हे 11/2 आहे. आपण चौथा बीट सोडवू. आता दिलेले बिंदू आहेत L आणि M यांचे निर्देशक 5, -8 M चे निर्देशक -7 -3. आणि मग काय केलं आपण इथं L चे निर्देशक x1 y1 आणि M चे निर्देशक x2 y2 मानले. दिलेल्या निर्देशकाची तुलना आपण x1 y1 आणि x2 y2 शी केली असता आपल्याला मिळतं x1 बरोबर 5 y2 बरोबर -8 x2 y1 बरोबर -8 x2 बरोबर -7 आणि y2 बरोबर -3. सूत्र मांडू आता. डिस्टन्स LM L आणि M या दोन बिंदू मधील अंतर बरोबर
x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. सूत्र लक्षात ठेवा, नेहमी उपयोगी पडणार आहे. कारण या प्रकरणामध्ये ज्या वेळी आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायची आहेत, सराव संच 5.2 असेल किंवा त्यापुढचा सराव संच असेल किंवा संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 असेल या प्रकरणावर दिलेला, तर त्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला जिथं जिथं गरज पडणार आहे तिथं तिथं दोन बिंदू मधलं अंतर काढावं लागणार आहे. आणि म्हणून दोन बिंदू मधील अंतर काढण्याचं हे सूत्र हे लक्षात ठेवायचं. तर आता या सूत्रामध्ये या किमती मांडू आणि मग मिळेल x2 किती आहे तर -7 - 5 स्क्वेअर प्लस y2 इज -3 -8 स्क्वेअर. Then root -5 -7 -12 square plus -3 plus 8 square. Then square of -12 is equal to plus 144 plus -3 and plus 8 plus 5 स्क्वेअर. 144 अधिक 5चा वर्ग येईल 25 बरोबर वर्गमुळात 169 आणि वर्गमुळात 169 याचाच अर्थ 13 ही पूर्ण संख्या मिळते. आणि मग आपल्याला असं मिळेल की डिस्टन्स LM इज इक्वल टू 13. या L आणि M या दोन बिंदू मधील अंतर हे 13 आहे, ज्यावेळी L चे निर्देशक 5,-8 आणि M या बिंदूचे निर्देशक -7,3 आहे. सराव संच 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 मधला बीट नंबर आहे 6वा बीट आपण या ठिकाणी सोडवण्यासाठी घेतलाय. 5वं बीट राहिलंय ते तुम्ही स्वतः सोडवायचं, कारण यापूर्वी आपण 2-3 उदाहरण पाहिले त्यासारखे. आता 5वं बीट तुम्ही सोडवा. आपण 6वं बीट या ठिकाणी सोडवणार आहोत. W या बिंदूचे निर्देशक दिलेत -7 आणि -7/2,4 आणि x या बिंदूचे निर्देशक दिलेत 11 आणि 4. W चे निर्देशक x1 y1 व x चे निर्देशक x2 y2 मानले, जसं की आपण यापूर्वीच्या उदाहरणामध्ये मानलेले आहेत. नंतर या x1 y1 x2 y2 ची तुलना दिलेल्या निर्देशकाशी केली आणि मग आता x1 मिळालं -7/2 y1 4 x2 11 आणि y2 4. मग आता डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स wx इज इक्वल टू रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. x2 काय 11 आहे, 11 वजा 7/2. 11 हा x2 आहे वजा x1 आहे वजा 7/2 कंसाचा वर्ग प्लस y2 आहे 4 वजा y1 आहे 4 कंसाचा वर्ग. आणि मग 11 वजा वजा अधिक मायनस इंटू मायनस प्लस होतील 7/2 स्क्वेअर प्लस 4 - 4 0 स्क्वेअर. इथं दोन विषम छेदाचे अपूर्णांक आहेत आणि त्यांची बेरीज आहे. इथं छेद 1 आहे, इथं 2 आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 11 × 2 22 अधिक 7 × 1 7 छेद 2 × 2 कंसाचा वर्ग अधिक शून्याचा वर्ग येईल 0 वर्गमुळात 22 आणि 7 29 छेद 2 कंसाचा वर्ग. इथं 29/2 कंसाचा वर्ग कुठं आहे ते वर्गमुळात आहे. आता आपल्याला काय करायचंय याचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढायचंय म्हणजे हा वर्ग निघून जाईल आणि शिल्लक काय राहील 29/2 आणि म्हणून डिस्टन्स wx इज इक्वल टू 29/2 अशा रीतीनं w आणि x या दोन बिंदू मधलं अंतर मिळालं ते 29/2. अशा रीतीनं आज आपण सराव संच 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 1 हा सोडवलेला आहे. अतिशय सोपा हा प्रश्न संच या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला की दोन बिंदू मधील अंतर
कसं काढायचं ज्यावेळी त्या दोन बिंदूचे निर्देशक दिलेले असतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सराव संच 5.1 यामधील क्वेश्चन नंबर 2nd आणि 3rd साठी। तोपर्यंत नमस्कार।